नमस्कार, मी प्रज्ञा. आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाबळेश्वरला फिरायला आल्यानंतर मॅप्रो गार्डनला भेट दिली नाही असं कधी होणारच नाही. मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वरच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आकर्षण आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनबद्दल जाणून घेणार आहोत. या मॅप्रो गार्डनच्या समोरच वॅक्स म्युझियम देखील आहे. संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास आम्ही मॅप्रो गार्डन बघायला आलो होतो. महाबळेश्वर या पर्यटन स्थळाचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत. अधिक माहितीसाठी ते देखील तुम्ही बघू शकता. तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमालीची स्वच्छता, अनेक सेल्फी पॉईंट, रंगीबिरंगी फुलांची दुनिया हे या मॅप्रो गार्डनचं मुख्य आकर्षण आहे. मॅप्रो ही 1959मध्ये महाबळेश्वरमधील पाचगणी येथे स्थापन झालेली अन्न प्रक्रिया कंपनी आहे. फार्मासिस्ट किशोर व्होरा यांनी या मॅप्रोची सुरुवात केली. 1983 पासून त्यांचा पुतण्या मयूर व्होरा यांनी त्याचा विस्तार केला. या मॅप्रो गार्डनमध्ये स्ट्रॉबेरीच्या आकारातील उशी, किचेन, त्याचबरोबर कागदी पिशव्या देखील विक्रीसाठी होत्या. मॅप्रो गार्डनमध्ये ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट लावलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही सेल्फी काढू शकता. मॅप्रो गार्डनमध्ये खाकरा फॅक्टरी देखील आहे. अनेक फ्लेवरमध्ये हे खाकरा उपलब्ध आहेत. थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर फलेरोचा वेगळा सेक्शन होता. या ठिकाणी फलेरो वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध होते. तसेच फलेरो रेन देखील येथील मुख्य आकर्षण आहे. या मॅप्रो गार्डनमध्ये फोटो काढण्यासाठी छान असे पॉईंट बनवले आहेत. इथे लावलेले हे कमळाची झाडं ज्यावेळी फुलांनी बहरतात त्यावेळी येथील वातावरण काहीसं वेगळंच असतं. इथे छोटासा कृत्रिम धबधबा देखील बनवला आहे. या धबधब्याजवळ उभे राहून तुम्ही फोटो देखील काढू शकता. या मॅप्रो गार्डनच्या खालच्या बाजूला एक प्रशस्त असं फूड कोर्ट आहे. हे फूड कोर्ट मोठं प्रशस्त तर आहेच, पण त्याचबरोबर आजूबाजूचं नैसर्गिक वातावरण देखील खूपच आल्हाददायक आहे. या ठिकाणी आम्ही सँडविच मील घेतलं, ज्यामध्ये सँडविच, फ्रेंच फ्राईज आणि इथली स्पेशल आईस्क्रीम म्हणजेच स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होती. या ठिकाणी आल्यानंतर हे एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम देखील खूपच छान होती. नंतर आम्ही निघालो मॅप्रोच्या मॉलमध्ये शॉपिंग करायला. या मॉलमध्ये सगळ्यात पहिला सेक्शन होता तो चॉकलेटचा. विविध प्रकारमध्ये चॉकलेट या ठिकाणी उपलब्ध होते. या सर्वांमध्ये आल्मंड चॉकलेट आणि पान चॉकलेट हे आम्हाला जास्त आवडले. या ठिकाणी ही चॉकलेट तुम्हाला टेस्ट करायला देखील दिली जातात.
या स्टोअरचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असणारे चॉकलेट, सिरप, जेली आणि अजून असंख्य पदार्थ तुम्हाला टेस्ट करण्यासाठी दिले जातात। हे सर्व पदार्थ टेस्ट करून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी स्ट्रॉबेरी विपुल प्रमाणात मिळते। या स्ट्रॉबेरीचा वापर करून जेली, फ्रूट क्रश, आईस्क्रीम मिल्कशेक, स्ट्रॉबेरी वाईन, जेली, टॉफी, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आणि अजून बरेच पदार्थ तयार केले जातात आणि संपूर्ण भारतात ते विक्रीसाठी पाठवले जातात। हे मॅप्रो गार्डन पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये सुरू करण्यात आले। त्यानंतर लोणावळ्यामध्ये देखील मॅप्रो गार्डनची सुरुवात झाली। या मॅप्रो स्टोअरमध्ये अनेक प्रकारचे खुसखुशीत नानकेट बिस्किट देखील विक्रीस होते। त्याचबरोबर बटरस्कॉच सिरप, जेली, चॉकलेट सिरप, स्ट्रॉबेरी सिरप, जॅम आणि अनेक प्रकारचे सिरप होते। आमच्या आवडीचे पदार्थ खरेदी करून आम्ही निघालो हॉटेलमध्ये। हॉटेलमध्ये परतताना आम्हाला स्ट्रॉबेरीचं शेत बघायला मिळालं। भारतामध्ये तयार होणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 85% उत्पादन हे महाबळेश्वरमध्ये घेतले जाते। त्याचबरोबर पौर्णिमेचा देखणा चंद्र देखील आम्हाला बघायला मिळाला। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच लाईक आणि शेअर देखील करा।